श्री म्हसोबा यात्रेनिमित्त सालाबाजाप्रमाणे शर्तीचे आयोजन 24/4/2026 रोजी केलेले आहे. शर्तीचे आयोजन केले असल्यामुळे प्रथम जनरल बैलगाडी शर्यत बक्षीस एक नंबरसाठी 15,000, 2 नंबरसाठी 10,000, 3 नंबरसाठी 7,000 राहील. दुसरा गट जनरल एक घोडा एक बैल राहील, त्यामध्ये प्रथम बक्षीस 10,000 राहील, द्वितीय बक्षीस 7,000 राहील, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 5,000 राहील. आणि दुसरा चौथा एक गट आहे, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 3,000 रुपये राहील. आणि एक गट आहे आदत घोडा बैल गट आहे, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2,000 रुपये राहील. गट आहे आपल्या भागामध्ये नवीन गट आहे, एक्का बैलगाडी शर्यत आहे, त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 5,001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3,001 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2,001 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 1,100 रुपये बक्षीस आहे. आणि एका बैलासाठी कमीत कमी 6 स्पर्धक असणे गरजेचं आहे. एवढ्या शर्ती आहेत. आता नियम अटी हे सर्व बेनाडी रेसिंग असोसिएशनच्या नियमाप्रमाणे होणार आहेत. ते आता रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष पुजारी मामा बोलतील. या सुळकुड गावच्या म्हसोबा यात्रेनिमित्त ठेवलेल्या या शर्यतीसाठी ह्या 5 गावच्या पंच कमिटीने मिळून नियोजन केलेलं आहे. बेनाडी, शिवापूरवाडी, आडी व सुळकुड आणि हंचनाळ. जे परवा दिवशी हंचनाळचं मैदान झालेलं आहे करेक्ट, न विना लाठी काठी काही बॅटरी बिटरी काही करता येणार नाही. आणि व्यवस्थित या काल परवा हंचनाळचं बेनाडी मैदान जसं केलायचं त्या पद्धतीनं मैदान करून लावा. आणि एक विशेष सूचना म्हणजे काय, तुम्ही सुळकुडची जे गावकरी हायसा ती तुमच्या गावच्या लोकांनी मेंटेन करा. कारण का तुमच्या गावची जास्त मोटरसायकली पळवले परवा हंचनाळच्या मैदानाला तेच झालंय प्रकार. ते एवढं होऊ देऊ नकोसा, एवढं करा. आता काय बाकीच्या गाडीवानाशी ते काय सारखं सांगायला लागत नाही. व्यवस्थित मैदान करशीला असं अपेक्षा बारीक जावं नाही करायचं. म्हसोबा यात्रा सुळकुड यातलं मैदान होणार आहे. तरी सर्व रेसिंग असोसिएशन वाले आणि असोसिएशन वाले बी सुरक्षित मैदान करणे, लाठी बॅटरी काठी अजिबात घेणे नाही. आणि लाठी बॅटरी काठी जर घेतलं आणि कोण जर गावठला त्याला बक्षीस बी देणार नाही, हे सगळ्यांनी सांगतो तुम्हाला. ड्रोन पण आहे. हा, आणि कसं असेल तसं तुम्हाला होतं त्या ड्रोन मध्ये दिसेल तसं मग नंबर देणार आम्ही. हा, आमचा अखेरचा पंचाचा निर्णय. नमस्कार, मी अंतनाळचा रहिवासी, यात्रा कमिटी मेंबर. सुळकुड म्हसोबा यात्रेनिमित्त जे मैदान होणार आहे ते मैदान राजस्थानी करेक्ट होईल. बेनाडी रेसिंग असोसिएशन, सुळकुड यात्रा कमिटी, तसंच हंचनाळ रेसिंग असोसिएशन, शिवापूरवाडी रेसिंग असोसिएशन आणि आता 5 गावचं मिळून टोटल एक रेसिंग माध्यमातून या चर्चा होतील. आणि इथून 5 गाव मिळून मैदान राष्ट्रीय होणार. सालाबाद प्रमाणे म्हसोबा यात्रेनिमित्त जे सुळकुडचं मैदान होणार आहे ते 5 गावच्या रेसिंग असोसिएशनच्या नियमानुसार 100% होणार आहे. त्यानंतर हे मैदान करेक्ट करण्यासाठी 5 गावच्या सगळ्या तरुण मंडळी, त्यानंतर रेसिंग जे शर्यतीवर प्रेम करणारे ते सगळ्यांनी मैदान करेक्ट करायचं आहे. इथं कोणताही फालतूपणा चालणार नाही. जर फालतूपणा केला तर बेनाडी असोसिएशनचं ठेका मोठा आहे, त्या पद्धतीने त्यांना औषध दिलं जाईल. त्यामुळं सगळेजण आपलंच मैदान आहे एकदम एक बाबा कुठं तर ह्या माळाचं आजपर्यंत एक विशेष आहे की बाबा, आणि ते बेनाडी रेसिंग असोसिएशननं जपलेलं आहे त्यांना. आणि आपण सगळ्या 5 गावच्या हे मिळून मैदान करेक्ट करूया. आणि हे मैदान इथून पुढे पण जे मैदान होतील ते चांगलं करेक्ट करूया. त्यामुळं इथला लौकिक कायम असं राहू दे असे सगळ्यांना विनंती करतो. आणि सगळेजण ज्या त्या मंडळांना पोरांना सांगा की बाबा मोठ्या संख्येनं हे शर्यत यशस्वी करण्यासाठी मदत करावी, एवढी विनंती करतो आणि थांबतो.